नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती वेलकम ब्लॉग. आणि आजचा कंटेंट थंबनेल सर्वांनी बघितला आहे. खरंच आज 2 वर्षाची मेहनत माझी सक्सेस झालेली आहे असं मी बोलू शकतो, कारण की आज आपल्याला आलेला आहे यूट्यूबचा पहिला पेमेंट. बट हा पेमेंट येण्यासाठी एक तुम्हाला माहिती आहे हॅशटॅग्स असतो, मेहनत, स्ट्रगल, याचं जे मिनिंग आहे ना, हे या पेमेंट जेव्हा आला, मला पैसे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा मला रिअलमध्ये कळाला. लिटरली सांगतो मंडळी की आपले यूट्यूबचे जेवढे पण सबस्क्रायबर आहे, जेवढे माझे मित्रमंडळी आहेत, फॅमिली आहे माझी, जे फॉलोअर्स करतात आपल्याला, सगळ्यांचे खूप सारे आभार. तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता आणि तुम्ही जे व्हिडिओ काय जण, खूप जण व्हिडिओ आपले शेअरसुद्धा करतात, ते शेअर करता, तुम्ही अजून व्हिडिओ पुढे पुढे जातात, त्याच्यामुळे हे सर्व लाईक्स आणि सबस्क्रायबर वाढून आज पहिल्यांदा पेमेंट आपला आलेला आहे यूट्यूबचा. आणि सो म्हणजे सीन असा आहे यूट्यूबच्या पेमेंटचा. खरं तर लोक बोलतील आता 16,000 सबस्क्रायबर असताना तुला पहिला पेमेंट कसा काय आला. ॲक्च्युअली सीन असा आहे आपल्याकडे की आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ होता, तो खूप व्हायरल गेला होता. आय थिंक 25 लाखाच्या आसपास तो व्हिडिओ व्हायरल गेला होता. बट माझं जेव्हा चॅनल चालू झालं, मला 2 वर्षापूर्वी मॉनिटाईज झालं. गुगल ॲडसेन्स तर मला कधीच आलेलं आहे. त्यानंतर झालं असं सीन की काही चांगलं असताना काहीतरी वाईट घडतंच असं बोलतात, आणि तेच झालं आपल्यासोबत. नेमकं झालं असं सीन की आले आपल्या चॅनलवरती कॉपीराईट आले. हा कॉपीराईट जवळजवळ 9 महिने आपण त्याच्याशी खेळत होतो. कॉपीराईटजवळ आपला मित्र आहे अभि साई, आम्ही ते सर्व, आपलं कसं आपण मराठी शाळेत शिकलेली पोरं आहोत, त्याच्यामुळे आपला काही इंग्लिश एवढं स्ट्रॉंग नाही आहे. सो अभिने सर्व रीड केला. अभि बोलला की नाही, आपण ते व्हिडिओज वगैरे काही होते कॉपीराईटमधले, आपण प्रायव्हेट ठेवून आपण ते अपलोड करू वगैरे. प्रायव्हेट केले. मग परत 3 महिन्याने अपील केला. परत 3 महिन्याने असं झालं की ते कॉपीराईटचे काही व्हिडिओ होते तर ते आपल्याला डिलीट करायचेच नव्हते ॲक्च्युली, कारण की ते व्हिडिओ खूप चांगले होते. बट सीन असं झाला. नंतर काही जण मला बोलली की अनलिस्टेड कर. मी अनलिस्टेड सुद्धा केले. बट याच्यामध्ये सीन असा होता की आपण जे बोलतो ना, मोठे यूट्यूबर्स असतात ज्यांचे लाखामध्ये सबस्क्रायबर आहेत, खूप सारे फॉलोअर्स असतात इंस्टाला. आम्ही त्या लोकांना सुद्धा फॉलो केला, इंस्टाला मेसेजेस टाकले. बट त्यांची टीम वगैरे असते, बट त्यांची टीम कुठल्याही प्रकारचा तुम्हाला रिस्पॉन्स देतच नाही लवकर. मला नाहीच दिला रिस्पॉन्स. बट शेवटी 6 महिने असे गेले आणि लास्टचे 3 महिने पुन्हा एकदा मला अपील करण्यासाठी आलं. बट तेव्हा सीन असा झाला की बोललो नाही, आपण काहीतरी चुकतंय आपल्याकडून. सो आपण फक्त व्हिडिओ अपलोड करतोय, आपण त्यामध्ये स्टडी नाही करत, आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि मंडळी, हा अभ्यास करण्यासाठी आहे ना, मी लिटरली 2 महिने यूट्यूबवरती काही यूट्यूब चॅनल्स आहेत, मनोज जे आहे, टेक्निकल योगी आहे, ह्या चॅनलला फॉलो केला. कारण की आपण आपले कोकणातले मित्रमंडळी आहेत, पंकज काताळे वगैरे आहे, मी त्याला सुद्धा खूप फॉलो केला. पंक्याने सांगितलं मला की असं असं कर वगैरे, होईल वगैरे. त्यानंतर सिद्धेश ढाडवे आहे, मंडळगडचा सुप्रसिद्ध ढोलकीपट्टू, त्याने सांगितलं. त्याचा मित्र आहे अंकित पांढरे, तर त्याने मला आपल्याला गायडन्स केला की भावा असं नाही, असे हे चॅनल फॉलो केल्यानंतर तू थोडा स्टडी कर. मग मी ते फक्त मला जस्ट सजेस्ट केला की असं असं कर. त्यानंतर मी टोटली पूर्ण स्टडी केला यूट्यूबचा, काय असतं काय नाही आहे यूट्यूबमध्ये, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काय पाहिजे काय नाही, ह्या सर्व गोष्टींचा फॉलोअप घेतला. आणि लास्ट अपील होता माझा. तेव्हा पण मी आदल्या रात्री थोडा, आपल्यासोबत एक सीन झाला, आपले कोणतरी व्हिडिओ ट्रिम करून घेतले होते, ते परत आले, थोडा इश्यूज पण नाही. शेवटी मी काही करून व्हिडिओ अपलोड पोस्ट केले, आणि पोस्ट केल्यानंतर फायनली आपलं चॅनल पुन्हा एकदा रेग्युलर चालू झालं. आणि या रेग्युलर चालू असताना सगळे जे व्हिडिओजचे अर्निंग जी होती, जी रेड पण नव्हती, मला अर्निंगच पूर्ण बंद झाली होती माझी $42वरती. आणि नंतर टोटली पूर्ण आपली अर्निंग चालू झाली, सर्व ग्रीन मार्क झालेले. आणि त्यानंतर आपला टोटली पूर्णपणे आपलं यूट्यूबचं पेमेंट म्हणजे डॉलर्स चालू झाले. इन्कम आपलं दाखवायला लागलं. हळूहळू फेस्टिवल येत गेले, आपले गणपती बाप्पाचे उत्सव, नंतर देवी नवरात्र उत्सव वगैरे, आणि असे सर्व काही उत्सव आपण शूट केले, अपलोड करत गेलो. आणि नंतर आपण बघितलं तुम्ही की आपण आपली कॅमेरा क्वालिटीसुद्धा अपग्रेड केलेली आहे. आपण आपल्या जुन्या मोबाईलवरून नवीन मोबाईलवरती अपग्रेड झालो होतो, म्हणजे S24वरती सॅमसंगच्या. असं काही करत करत आपल्या यूट्यूबचे डॉलर्स वाढले, थोडं काही इन्कम ते तिकडे दाखवायला लागला. त्याच्यानंतर लास्ट मुवमेंट होती ती म्हणजे
तुम्हाला यूट्यूबकडून जर पेमेंट पाहिजे, गुगल ॲडसेन्सवरती दाखवणारा पेमेंट आणि इकडचा पेमेंट माझा थोडा याच्यामध्ये म्हणजे थोडं डिफरन्स येत होता. सो तेव्हा पुन्हा एकदा प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि याच्यानंतर करायचं काय तर पुन्हा एकदा स्टडी केला. त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्स फॉर्म भरावा लागतो, तुमचे अकाउंट डिटेल्स टाकावे लागतात. या सर्व गोष्टी केल्यानंतर फायनली आम्हाला आतुरता होती आपला पहिला पेमेंट येणार कधी. पण याच्यामध्ये घडला एक सीन. तो सीन असा होता की आपले डॉलर्स काही 90-92च्या आसपास येऊन अडकले होते आणि व्हिडिओ चालवत होते. बट बोलतात ना, एक तुमची मेहनत असते, ती मेहनत कधीतरी कामाला येते. असा सीन माझ्यासोबत घडला. आपला मित्र आहे आशिष शेटकर, पक्वास वादक आहे आणि आपण एक ब्लॉग शूट केलेला भांडूपचे कोकणातले खेळ. आणि या दिवशी लिटरली सांगतो मला खर कंटाळा आला होता सकाळी. तर मी ऑफिसवरून येऊन झोपलो होतो. मला झोप पूर्ण करून संध्याकाळी ऑफिसला जाऊन परत सकाळी गावाला निघायचं होतं शिमग्याला. बट मी सकाळी 1-1.5 तास झोपलो. त्याच्यानंतर आशिषचा फोन आला की आम्ही अशा एरियामध्ये आलेलो आहोत आणि मी तिथे म्हणजे जायचंच. मला खरं बोलले नको हा कंटेंट जाऊन ते सोडून देऊया, मरून दे, नको रे. पण काय माझ्या मनात इच्छा आली आणि मी उठलो, गाडी काढली, गेलो, तो कंटेंट शूट केला, नॉर्मली शूट केला आणि तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अपलोड केला, त्याच दिवशी अपलोड केला, दुसऱ्या दिवशी पब्लिश केला. आणि लिटरली सांगतो तो व्हिडिओ जवळजवळ 52,000-53,000वरती तो व्हिडिओचे व्ह्यूज गेले. त्याच्याने आपली अर्निंग जी थांबली होती ना, म्हणजे हळूहळू ग्रोथ होत होती, ती फाट दिशी डायरेक्ट ग्राफ आपला वरती गेला. आपले सबस्क्रायबर परत पुन्हा एकदा ग्रो झाले. आणि असं कायचं लक्की ती मुवमेंट होती माझ्यासाठी. सर्वजण शॉक झाले, असं कसं डायरेक्ट 15वरून तो डायरेक्ट 16वर गेला, सबस्क्रायबर वाढले, डॉलर्स माझे पुढे गेले. आणि त्याच्यानंतर एक क्रायटेरिया असतो यूट्यूबचा की तिथे जाऊन आपली अर्निंग थांबली आणि आपला पहिला पेमेंट निघणार होता. आतुरता होती, काही मेल्स वगैरे आले. नंतर हळूहळू आपल्या मित्रांचे, जसे आपले मित्र आपले फॉलोअप म्हणजे सपोर्ट करतात तसं सर्वांनी सपोर्ट केला. बट फायनली आज आपल्याला आपला पहिला यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे. 24 एप्रिलला आपला पहिला पेमेंट आला आपल्याला यूट्यूबचा. आणि तो किती आला आहे हे तुम्हाला सांगतो. बट त्या यूट्यूबच्या जर्नीची आज आमच्याकडे आहे सेलिब्रेशन. ते म्हणजे फॅमिलीसोबत सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, याच्यासाठी आज सेलिब्रेशन आहे आमच्याकडे. पप्पा गेलेले आहेत बाहेर. सो पप्पा संध्याकाळी पप्पांना सुद्धा फोन केला तर पप्पांना तुम्ही लवकर या. पप्पाने ह्या गोष्टी माहीत नाही आहेत आपल्याला यूट्यूबचा पेमेंट आला. आईला सुद्धा माहिती नाही यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे. सो आता फक्त संध्याकाळी आपण ॲक्च्युली मला केक वगैरे कट करायचा होता पण आपल्याला ऑफिसला जायचं आहे. त्याच्यामुळे आज म्हटलं फॅमिलीसाठी आपण सर्व बाहेर जाणार होतो. बट जेवायला जाऊ शकत नाही बाहेर, कारण की आत्या वगैरे सुद्धा आलेल्या आहे. मग माणसं वाढली, मला गाड्या कुठून अरेंज करणे, संध्याकाळची ट्रॅफिक, या सर्व गोष्टी इग्नोर करू. आपण म्हटलं आज घरीच मस्त की सेलिब्रेशन करू. तर बघूया आज घरी संध्याकाळी सेलिब्रेशन होईल. त्याच्या आधी आपलं जे यूट्यूबचं तुम्हाला गुगल ॲडसेन्स वगैरे ते सुद्धा दाखवतो मी कधी आलेलं आहे मला ते आणि किती पेमेंट आला ते नक्की समजेल. पप्पा आले की पप्पांच्या हस्ते तुम्ही तो पेमेंट बघालाच आणि आजचं सेलिब्रेशन होईल. सो मंडळी सांगायचं एकच आहे की भाई हार मानू नका, कधी करत राहा. आणि आता कसं आपल्याला पहिला पेमेंट आला आहे, हळूहळू आपण आता व्हिडिओज अपलोड करायची आता इच्छा अजून क्रिएट होणार. का? कारण की एक प्रॉब्लेम असतो की सगळेजण टॉन्ट मारत असतात, इव्हन घरातले सुद्धा टॉन्ट मारतात, करतोस एवढा करतोस तेवढा करतोस, काय भेटतं त्याच्यातून तुम्हाला. सो या गोष्टीला मी इग्नोर केला होता की तुम्ही काय बोलायचं तिकडे बोला, मला काय भेटतं. आज भेटलं, आतून भेटत राहणार. सो हीच म्हणजे बोलतात ना, फळ आहे, हे फळ आहे, काम केलेल्याचं फळ आहे. सो चला आता संध्याकाळचे वाजले 6:30-7च्या आसपास टायमिंग झालेला आहे. सो आता जाऊया, पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करूया आणि मग पुढे आपल्या कामाला लागूया. जंगल मंगलचं मार्केट आहे आणि आम्ही आता आलो भाजी पावभाजी घ्यायला त्या अंकलकडे. म्हणजे संध्याकाळचे वाजलेत 9 आणि पप्पा आले कामावरून इकडे. आणि आत्याला तो ओळखतं, आत्याला जो गावचा व्हिडिओ बनवला होता बागेतला तो व्हायरल झाला होता. आत्या आले गावावरून आणि पप्पांसाठी खास आहे. यूट्यूबचा पहिला पेमेंट हा यूट्यूबचा ॲडसेन्स आहे आपल्या नावाचा, त्याच्यावरती क्रिएट झालेला 2023ला.
2023ला मला पहिला यूट्यूबचा ॲडसेन्स आलेला, जी यूट्यूबची पिन असते ती, आणि आता यूट्यूबचा पहिला पेमेंट. आणि पप्पा ओपन करतील हा पेमेंट. हा यूट्यूबचा पहिला पेमेंट आहे आणि पप्पा काउंट करणार आहे किती आहे तो पेमेंट. चला तर मंडळी, फायनली पेमेंट काउंट करून झालेलं आहे पप्पांकडून, कारण की पप्पा आमच्या अकाउंट आहे. तर ह्याच्यामध्ये जसे हे बघा, पप्पाने सर्व कॅश काउंट केलेली आता. ही हा पहिला पेमेंट आहे. कसा वाटतोय? छान वाटतंय एकदम. अरे हे लोकच मला बोलायचे काय ते व्हिडिओ करतो, ही सुद्धा मला बोलायची सारखी काय ते व्हिडिओ करतो. पण आता पहिला पेमेंट आला तेव्हा समजलं. आणि हा पेमेंट जो आहे याच्यामध्ये आपण सॅमसंगचा गॅलेक्सी M06 हा पीस घेऊ शकतो, एवढा हा पेमेंट आहे. म्हणजे ॲक्च्युली यूट्यूबच्या पॉलिसीनुसार कॅश सांगायची नसते किंवा दाखवायचा नसतो पेमेंट किती आला आहे. ॲज पर यूट्यूब पॉलिसी सांगायचा नसतो. पण आपण आता याच्यामध्ये सॅमसंगचा गॅलेक्सी M06 हा पीस घेऊ शकतो, एवढा हा पेमेंट आपल्याला पहिला आलेला आहे. आणि आता पुढची अर्निंगसुद्धा हळूहळू चालू राहते. आणि आत्ता आपल्याला ब्लॉग म्हणायला अजून मजा येणार. कोकणात सुद्धा आपण जाऊ मे महिन्यात, तेव्हा ब्लॉग शूट करू. सो थँक्यू सो मच सर्वांना, असा सपोर्ट असून दे. आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा पेमेंटचं काय करणार असं काय खाली कमेंट करू नका. हा पेमेंट माझा एक साईड सेव्हिंग जाणार, कारण की यूट्यूबच्या कामासाठी आपण कुठे ना कुठे अजून थोडा ग्रो करण्यासाठी यूज करण्यात येईल. कारण की आता लवकरच ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनल हे पॉडकास्टमध्ये सुद्धा उतरतं आहे. त्याचा काही सेटअप करायचा आहे घरी आपल्याला. तर दहीहंडीसुद्धा येणार आहे त्याच्या आधी, किंवा अजून काही यूट्यूबरसोबत आपल्याला मीटअप्स आहेत, तर त्यांच्या पॉडकास्टसाठी सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. तर त्याच्यासाठी हा पेमेंट आय थिंक यूज करू शकतो मी. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटतं, नवीन चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.